बीडमध्ये जमिनीच्या वादातून जमावाकडून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला। घटनास्थळावरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। बीड तालुक्यातल्या कुमशी गावामध्ये जमिनीच्या वादातून जमावानं एका कुटुंबाला बेदम मारहाण केली। जमिनीच्या मालकी हक्कावरून जमावानं अनिल भिसे आणि 2 महिलांना मारहाण केली। मारहाणीमध्ये अनिल भिसे गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमिनीचं प्रकरण आहे। आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना बी त्यांनी ते केलं। 100-150 पोरं आणले, आमचं शेड पाडलं, जी आमच्या नावाची पाटी होती बोर्ड ते पाडून टाकलं आणि म्हणत होते डिझेल आणा, एक घर ह्यांचं उद्ध्वस्त करू, जाळून टाकू, ह्यांना बी जाळून टाकू, म्हणजे भरपूर असे धमके, म्हणजे आमचा जीव मारण्याचाच प्रयत्न केला। आता भीती वाटते नेमकी काय? भीती म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये असताना मला असं थरकाप होतं की मी बाहेर निघाल्यावर माझी गॅरंटीच नाही सर। तर या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, गेल्या अनेक दिवसांपासून बीड मधले अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। या प्रकरणात नेमकं काय घडलंय? पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? कल्याणी, हा ताजा व्हिडिओ आहे। बीड तालुक्यातील हे गाव आहे कुमशी नावाचं, बीड पासून अगदी जवळच आहे। मात्र याच गावामधलं हा संपूर्ण प्रकार जो आहे, हे जे काही भिसे कुटुंब आहे, त्या भिसे कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा जमिनीच्या बाबतचा वाद आहे, जो आजही न्यायप्रविष्ट आहे। मात्र असं असताना जे समोरचे जे काही कुटुंब होतं, त्यांनी या ठिकाणी एक जमावाकडनं ही मारहाण झाल्याचा जो हल्ला आहे तो करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे। आणि या संपूर्ण घटनेमध्ये जे भिसे कुटुंब आहेत, त्याच्यामध्ये हे अनिल भिसे नावाचा जो व्यक्ती आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे। सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अनिल भिसे याच्यासह 2 महिला होत्या, त्यांना देखील यामध्ये थोडीशी दुखापत झालेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये जर पाहिलं तर आता पोलीस प्रशासनाकडनं ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। खरं तर हा संपूर्ण जमाव होता, या जमावाने अचानक या कुटुंबावरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये भीषण अशी मारहाण जी आहे ती झालेली आहे आणि गंभीररित्या हा सदरील व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी जखमी देखील पाहायला मिळतो। सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा जबाब जो आहे तो घेतला जात आहे आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया ही केली जाईल। मात्र आता या जमावावरती गुन्हा दाखल होतो की संबंधित व्यक्ती जो आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो हे महत्त्वाचं असणार आहे, कारण की ग्रामीण पोलीस ठाणे त्यांच्या हद्दीमध्ये ही संपूर्ण घटना झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्हा नोंद करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न सुरू आहे। विकास, असे अनेक व्हिडिओ आता बीड मधून समोर येत आहेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। धन्यवाद माहितीसाठी।